हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी एक महिना रेसिपी टाकली नाही, त्या काही कारणास्तव मला टाकू शकले नाही, तर आजपासून मी सुरुवात करते। तर मी आज बनवत आहे सुके चिकन। तर त्यासाठी सामग्री सगळी तयार केलेली आहे। आज आपण सुके चिकन बनवत आहोत। मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे। तर चला तर सुरुवात करूया। आपण सुरुवात करूया। मी एक कढाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये एक मोठे 2 चमचे मी तेल घालून घेतलेले आहे। तेल टाकून देऊया। यामध्ये घालणार आहोत एक मोठा बारीक चॉप केलेला कांदा घालून घेऊया। कांदा घालून घेतलेला आहे। आता याला चांगले परतून घेऊ। चांगले गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचे आहे। अशा प्रकारे मी परतून घेते। कांदा परतोपर्यंत आपण एक वाटण तयार करूया। मी एक मोठा कांदा लसूण घेतलेला आहे, 1 इंच आलं घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। याची पेस्ट तयार करून घेऊया। एकीकडे आपला कांदा गुलाबी होत आहे, मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण हे चिकन, मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे, आणि हळद, मीठ आणि लिंबू लावून मी रात्रभर हे ओव्हरनाईट ठेवलेले आहे। तर आता आपला कांदा पण गुलाबी होत आलेला आहे। आणखीन थोडे परतून घेऊया। अशा प्रकारे आपण चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे। बघू शकता आपण आपला कांदा गुलाबी झालेला आहे। आता यात आपण काही मसाले घालणार आहोत। लाल तिखट घेतले आहे 2 चमचे, जीरा पावडर 1 चमचा, धने पावडर 2 चमचे, गरम मसाला घेतला आहे 1 मोठा चमचा, आणि आपल्याला ही पेस्ट घालायची आहे। आपल्याला संपूर्ण पेस्ट घालून घ्यायची आहे। आपले मसाले घालून झालेले आहेत। आता आपण यामध्ये 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, ते घालून घेऊया। चांगले परतून घेऊ। यात चवीनुसार मीठ घालूया। पहिलेच आपण चिकन मध्ये मीठ घातलेले आहे, तर बेतानेच घालायचे आहे। आता हा टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला झाकून चांगला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपला मसाला चांगला टोमॅटो विरघळलेला आहे। अशा प्रकारे चांगल्या प्रकारे विरघळलेला आहे। आता आपण यामध्ये दही घालणार आहोत। दही मी अर्धा कप दही घेतलेले आहे, दही घालून घेते आणि सर्व एकत्र करून घेऊया।
आणि गॅसचा फ्लेम वाढवून आपण हे त्याची जरा शिजवून देऊया. आता हे आपण मॅग्नेट करून ठेवलेले हळद, मीठ, लिंबू, आता हे चिकन आपण यामध्ये घालून घेऊया. त्याला चांगल्या प्रकारे परतून घेऊ. हे मॅग्नेट केल्यामुळे हे लवकर शिजते. अशा प्रकारे आता आपण याला झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी लो फ्लेमवर. अशा प्रकारे मी त्याला शिजत ठेवत आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी शिजवून घेत आहे. बघा तर फ्रेंड्स, आपले चिकन तयार झालेले आहे. अशा प्रकारचे आपण सुके चिकन बनवलेले आहे. आता आपण याला थोडेसे सुकवून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले चिकन बनलेले आहे. आता गॅस बंद करते आहे. खूप सुंदरसे वास सुटलेला आहे, अख्खा घरभर वास सुटलेला आहे. अशा प्रकारचे आपले चिकन बनलेले आहे. तर आता आपण सर्व करूया. बघू शकता आपण अशा प्रकारचे मी चिकन बनवलेले आहे. खूप सुंदर झालेले आहे, स्वादिष्ट आहे. अशा प्रकारे मी सर्व केलेले आहे. मी चपाती बरोबर आणि काकडी, कांदा याने, लिंबू याने सर्व केलेले आहे. तुम्ही नानसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशा प्रकारेही तुम्ही खाऊ शकता. अशी ही रुचकर थाळी मी सुके चिकन बनवलेले आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.